आज माझ्या दिवसाची सुरुवात सकाळी 6:30 वाजल्यापासून होते आणि व्लॉगची सुद्धा। तर नमस्कार, मी स्नेहा घाटके। माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। त्यानंतर ब्रश केला आणि फ्रेश झाले। जोपर्यंत फ्रेश होत नाही तोपर्यंत डोळ्यातली झोप जात नाही आणि काल रात्रभर मी झोपली नव्हते। माहित नाही का, पण मला अजिबात झोप लागली नव्हती। सकाळचं वातावरण खूप प्रसन्न असतं आणि खूप पॉझिटिव्हिटी मिळते सकाळच्या वेळेला। त्यानंतर इथे मी एक ग्लासवर पाणी कोमट करत ठेवत आहे। रिकाम्या पोटी एक ग्लासभर कोमट पाणी मी पिते। मध घालून पिलं तर सगळ्यात चांगलं, पण मधाचा आणि तुपाचा वास मला सहन नाही होत, त्यामुळे ह्या दोन गोष्टी मी घेणं जास्त अवॉइड करते। कोमट पाणी पिल्याने पाचन शक्ती वाढते, पोट स्वच्छ होतं। गरम पाणी एकदम प्यायचं नाही, थोडं थोडं प्यायचं। स्किन ग्लोसाठी पण गरम पाणी सकाळी पिलं जातं। ब्लड फ्लो, रक्ताभिसरण सुरळीत होतं। पिरियड्समध्ये पोटदुखीचा त्रास होत असेल तर गरम पाणी पिल्यानं पोटदुखी सुद्धा बरी होते। पिंपल्सपासून सुटका मिळते। खूप सारे बेनिफिट्स आहेत। सगळ्यात आधी मी दूध गरम करत ठेवते। विहानला स्कूलला जायचं असतं आणि उठल्या उठल्या त्याला दूध लागतं, त्यामुळे आधी मला दूध गरम करून ठेवावं लागतं। इकडे दूध तर गरम होतच आहे। तर इथे रात्री घासलेली जी भांडी होती ती मी आता फळीला लावून घेते। रात्रीची भांडी मी तशीच ओली भांडी फळीला लावत नाही। सकाळी जेव्हा पाणी नितळतं तेव्हा मग मी ती भांडी लावते। आज मी बनवणार आहे मेथीची भाजी। रात्री जेव्हा भाजी नीट करून ठेवतो तेव्हा सकाळच्या वेळेला बरं पडतं, अजिबात गडबड होत नाही आणि निवांतपणे काम सुरळीत होऊन जातं। तर आता मी भाजीची तयारी करून घेते। मेथीच्या भाजीला मी लसूण आणि मिरचीची फोडणी देते। भाजी स्वच्छ 2 वेळा धुवून घेते, कारण की त्याच्यामध्ये माती असते बारीक बारीक, त्यामुळे स्वच्छ धुवून घेते। तर एका साईडला भाजी तर बनतेच आहे, तोपर्यंत मी इथे चपातीचं पीठ मळून घेते। म्हणजे विहान उठेपर्यंत त्याचा टिफिन हा तयार असतो। बाकीचं सगळं आवरून मग मी विहानला उठवते। विहान उठण्यापूर्वी माझं हे बाकीचं काम आहे ते आवरून घेते। पीठ एक 5-10 मिनिटं मी भिजत ठेवते। तोपर्यंत एकदा किचन परत एकदा कपड्याने, सुक्या कपड्याने ओटा हा क्लीन करून घेते। चपाती बनवायला घेण्याआधी मी विहानसाठी इथे पाणी गरम करत ठेवते आहे। म्हणजे चपाती बनवून होईपर्यंत त्याचं पाणी गरम होईल। आणि इथे भाजीसुद्धा बनत आलेली आहे। तर आता जेव्हा भाजी शिजते तेव्हा मग मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करते। फक्त विहानला एक चपाती मी आधी करून घेते आणि विहान
स्कूलला गेल्यानंतर मग बाकीच्या ज्या चपात्या आहेत त्या मी लाटून घेते. विहान 7:30 पावणे 8च्या दरम्यान स्कूलमध्ये जातो. आणि त्याचबरोबर इथे मेथीची भाजीसुद्धा बनवून तयार झालेली आहे. विहानला उठवण्याआधी दूध मी थोडंसं थंड करत ठेवते, म्हणजे उठल्या उठल्या त्याला दूध प्यायची सवय आहे, त्यामुळे तो उठण्यापूर्वी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मी करून ठेवते. दुधामध्ये अगदी थोडीशी मी साखर मिक्स करते त्याच्या सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला 2 टाईम त्याला दूध लागतं, तर थोडी साखर घालूनच मी त्याला दूध पाजवते. त्याचा स्कूलचा युनिफॉर्म साईडला काढून ठेवते. त्याचबरोबर टॉवेल बाथरूममध्ये नेऊन ठेवते. ब्रशला कोलगेट लावून साईडला काढून ठेवते. त्याचबरोबर त्याची पाण्याची बॉटल आणि टिफिन तयार करून ठेवते. त्याच्या अंघोळीचं पाणी बाथरूममध्ये नेऊन ठेवते. त्याचबरोबर ते कोमट करून ठेवते. आणि त्यानंतर मी माझ्या पिल्लूला उठवते. आणि हे बघा, आता तो झोपेतून उठल्या उठल्या दूध पितोय. अंघोळी जरी करून झाली तरी त्याच्या डोळ्यातली काही झोप जात नाही. आणि आता माझं पिल्लू स्कूलला जाण्यास तयार झालेला आहे. तर हे बघा, अजून त्याच्या डोळ्यातली झोप गेलेली नाहीये. तर इथे मी त्याला सांगत होते की देवबाप्पाला नमस्कार कर. तर सकाळी अंघोळी केल्या केल्या मी त्याला देवबाप्पाला नमस्कार करायला लावते. सकाळी त्याचा मूड असतो, कधी कधी नसतो, म्हणजे रडतो, पण नाही, नमस्कार केल्याशिवाय स्कूलला जायचं नाही हे मी त्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे कितीही रडला तरी त्याला नमस्कार करायला लावते. त्यानंतर तो माझ्या आणि त्याच्या पप्पांच्या सुद्धा नमस्कार करतो आणि मग स्कूलला जातो. विहानला त्याचे पप्पा घेऊन गेलेले आहेत स्कूलला आणि घड्याळात आता वाजलेले आहेत 7:45. आणि आता मी बाकीच्या ज्या चपात्या आहेत त्या मी बनवायला घेते. सकाळी स्वयंपाक करत करत किंवा कामं करत करत मी थोडीशी भक्तिगीतं लावते. विष्णू स्तोत्रम असू दे, श्रीकृष्णांची भक्तिगीतं असू देत, त्यानंतर श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र असू दे. तर हे सगळं मी ऐकते, त्याने मला खूप प्रसन्न वाटतं. दुपारच्या जेवणासाठी तेवढ्या 4-5 चपात्या मी बनवून घेते आत्ता. हे दुपारी कामावरती जातात, त्यामुळे त्यांचा टिफिनसुद्धा मला बनवावा लागतो. सो त्यांच्या टिफिनच्या ज्या चपात्या आहेत ते जाताना मी बनवते आणि मग त्यांचा टिफिन मी तेव्हा मी भरून देते. आत्ता फक्त जेवणापुरतीच्या बनवलेल्या आहेत. चपाती भाजी बनवून झाल्यानंतर जी भांडी पडलेली आहेत जेवणाची, ती मी लागल्याच हाताने घासून घेते. तेव्हाच्या तेव्हा भांडी घासली की मग नंतर ढीग पडत नाही. कधी कधी माझं असं सुद्धा होतं आणि मग नंतर ढीगच्या ढीग भांड्यांचा पडतो, त्यामुळे तेव्हाच्या तेव्हाच मी भांडी घासून घेते. जेव्हा माझा पूर्ण स्वयंपाक होतो तेव्हाच मी ओटा क्लीन करून घेते. जसं आता मी चपाती भाजी बनवली आहे आणि कुकर लावायचा आहे मला, तो मी नंतर अंघोळी केल्यानंतर लावीन. आणि आमटी तर मला बनवायची नाही आहे, कारण की माझी रात्री बनवलेली जी आमटी होती ती तशीच शिल्लक आहे, त्यामुळे आमटी मी आत्ता बनवणार नाही आहे. फक्त आता कुकर लावायचा आहे, त्यामुळे मी ओटा आत्ताच क्लीन करून घेते.
सकाळी लवकर कामं आवरली की खूप भारी वाटतं. किचनमधलं काम आवरून झालं की मग मी अंघोळी करून घेते आणि आता थोडीशी हलकी थंडी सुटलेली आहे तर नेवियाचं क्रीम मी नेहमी लावते. तर हे मॉइश्चरायझर क्रीम आहे जे अंघोळी केल्या केल्या मी आधी चेहऱ्याला लावून घेते. त्यानंतर मी करते देवपूजा. तर देव पूजून सुद्धा माझं झालेलं आहे. तर इथे मी तुळशींना पाणी घालते आणि तुळशीची पूजासुद्धा करून घेते. आणि आता कार्तिक महिना चालू आहे. कार्तिक महिना हा खूप शुद्ध आणि शुभ महिना मानला जातो. कार्तिक महिन्याच्या अमावस्यालाच तुळशीचा जन्म झाला असं म्हणतात. त्यामुळे ह्या महिन्यामध्ये आपण जितकी तुळशीची सेवा करू तितकं पुण्य आपल्याला मिळतं असं म्हटलं जातं. त्यामुळे तुळशीची पूजा ही खूप महत्त्वाची आहे कार्तिक महिन्यामध्ये. त्यानंतर मी देवाची पूजा करून झाल्यानंतर मग मी एका साईडला चहा बनवत ठेवलेला आहे आणि मी कुकरसुद्धा लावून घेते. चहा पीत असताना जितकं एडिट करायचं आहे तितकं व्लॉग मी एडिट करण्याचा प्रयत्न करते, कारण की माझ्या मोबाईलमध्ये तितका स्पेस राहत नाही. मी दिवसाला एक व्लॉग नक्कीच बनवू शकते, ते पण जास्त लाँग नाही, लिमिटेडमध्ये, कारण की माझ्या मोबाईलमध्ये तितका स्पेस राहत नाही. त्यामुळे शूट केल्या त्या वेळेलाच मला एडिट करणं खूप गरजेचं असतं. सो हा एक टायमिंग आहे जिथे मी व्लॉग एडिट करत राहते. इथे मी थोडी भगवद्गीता वाचत बसले होते. भगवद्गीता वाचण्याचा माझा असा कुठला टायमिंग नाही आहे. माझ्या टायमिंगनुसार मला जसं जमेल तसं मग मी भगवद्गीता वाचत असते. कार्तिक महिन्यामध्ये भगवद्गीता वाचण्याला सुद्धा जास्त महत्त्व आहे. तुळशी पूजा, भगवद्गीता, श्रीकृष्णांची सेवा ह्या गोष्टींना खूप महत्त्व मानलेलं आहे. कारण की श्रीकृष्णांनी ज्या लीला केल्या होत्या त्या ह्याच महिन्यामध्ये जास्तीत जास्त त्यांनी लीला केल्या होत्या. त्यामुळे ह्या महिन्यामध्ये जितकी आपण भगवंतांची सेवा करू, भगवद्गीता वाचू, तुळशी पूजा करू, त्याचं पुण्य आपल्याला मिळतं. हे झोपून उठल्याशिवाय मी झाडू फरशी करत नाही. तर हे जेव्हा आंघोळीला गेलेले आहेत तर म्हटलं की झाडू फरशी करून घेऊया. विहानला ते आणायला जातात, त्यामुळे विहान येण्याआधी मी क्लिनिंगची जी कामं आहेत ती करून घेते. कपडेसुद्धा धुवून झालेली आहेत आणि कालची जी सुकत घातलेली कपडे होती ती आता मी फोल्ड करून व्यवस्थित कबर्डमध्ये लावून ठेवते. आणि माझं पिल्लू आता स्कूलमधून आलेलं आहे. 11:45 वाजेपर्यंत तो स्कूलमधून येतो आणि आल्यानंतर मला अशी कडकडून मिठी मारतो आणि हे बघा अशी मस्ती चालू असते त्याची. हे दुपारी कामावरती जातं, त्यामुळे सकाळी सोडायला किंवा घेऊन यायला आता तेच जातात. त्यांची जर मॉर्निंग असेल तर मग त्याला आणायला किंवा सोडायला मला जावं लागतं आणि हे घरात असतील तर मग हेच जातात. विहान स्कूलमधून आला की मग आमची जेवणं होतात दुपारची. तर 12:30 पावणे 1च्या दरम्यान आम्ही जेवतो. तर आता ह्यांचा टिफिनसुद्धा मी भरून दिलेला आहे आणि आता ते चाललेले आहेत कामावरती. आणि विहानने बघा किती सारा पसारा करून ठेवलेला आहे. आता हे तर गेलेले आहेत कामावरती. तर आता पुन्हा हे किचनचं जे काम राहिलेलं आहे, म्हणजे आता जेवणाची भांडी आहेत तर ती सगळी आता मी आवरून घेते. एक आनंदी घर एका गृहिणीच्या प्रेमाने आणि काळजीने भरलेलं असतं. गृहिणी तिच्या कुटुंबाचा कणा असते. आपलं घर आनंदी ठेवण्यासाठी, सुसंवादी घर निर्माण करण्यासाठी अथक परिश्रम करते एक गृहिणी. प्रत्येक यशस्वी कुटुंबाच्या मागे एक मेहनती गृहिणी असते. त्यामुळे हाऊसवाईफ ही ग्रेट असतेच, कारण पूर्ण कुटुंबाची काळजी घेते, मुलांना सांभाळते, घरातली साफसफाई करणं असू दे, घराला मेंटेन करणं असू दे, घरात
काही नवीन वस्तू खरेदी करणं असू दे, कुकिंग, काय नाही करू शकत ती, सगळं काही करू शकतं. तर आज भरपूर दिवसांनी मी असा माझा मॉर्निंग रुटीन दाखवलेला आहे. ज्या गृहिणी आहेत त्या प्रत्येक गृहिणी अशा रुटीनला कुठेतरी रिलेट करतात. म्हणजे प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगवेगळी असते, पण अशा जे गृहिणींची कामं आहेत ती एकमेकींना आम्ही कुठेतरी रिलेट करतो. सो आज मी माझ्या पद्धतीने तर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत हेल्दी. बाय बाय. हरे कृष्ण.